नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तळवेकर, वर्धा जिल्हा सेलू बोराडीतून बोलतो. सध्या मी नागपूरच्या रेल्वे स्टेशन इथे आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे माझी गांड मारण्याकरता माझ्या गावाला सेलू बोराड इथे आले होते. त्यांना शुभम दांडेकर तहसील अध्यक्ष यांनी बोलावलं होतं, कारण की माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने आणि माझ्या जवायाने आणि माझ्या चुलत्याने माझी खोटी बदनामी केली आहे. त्याच्यामुळे त्याला बोलावण्यात आलं होतं आणि त्यांनी माझ्यासोबत शारीरिक अत्याचार केला. जेव्हा एकनाथ शिंदे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते, त्यावेळची ही घटना आहे. तर त्याची मी आता मुंबईच्या ह्युमन राईट्स कमिशन ऑफिसमध्ये मी 2-2.5 महिने अगोदर मी कंप्लेंट दिलेली आहे. तरी पण ते तिथले ऑफिस कर्मचारी माझी सुनवाई लावत नाही आहे, कारण की मला डाऊट आहे की तिथे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सेटिंग लावली असेल म्हणून. तर सामान्य जनतेला माझी ही विनंती आहे की माझी मदत करावी आणि ह्या दोघाही नराधमा विरोधात तिथे ह्युमन राईट्समध्ये कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर आणि मला न्याय देण्यात यावा आणि माझ्या घरच्या लोकांच्या विरोधात पण कारवाई करण्यात यावी. माझी बहीण दुर्गा अभय वैद्य, पूजा वंजारी आणि अभय वैद्य, भूपेंद्र वंजारी, शालिक तळवेकर माझे काका, अतुल तळवेकर माझा चुलत भाऊ, शोभा तळवेकर, ज्योत्स्ना तळवेकर, हेमा तळवेकर हे मुख्य आरोपी आहे. यांनी माझ्यासोबत गेल्या 4 वर्षा पहिले शारीरिक सामूहिक अत्याचार केला आणि माझा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. माझा गांड मारण्याचा व्हिडिओ बनवून माझ्या आईच्या समोर 4 वर्षा पहिले व्हायरल केला. माझ्या बहिणीनं पण केला आणि माझ्या जवायानं पण केला आणि माझ्या मामेनं पण केला. माझे मामे पण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. 3 मामे आहे. एक वर्धेला राहते दामोदर वानवडे, नागपूरला राहते गंगाधर वानवडे आणि हिंगणघाटला राहते श्रीधर वानवडे. या तिघांनी पण याईनी पण माझी गांड मारली, कारण की मला माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या घरच्या लोकांनी मुद्दामून माझ्या बहिणीनं बदनाम करून ठेवलं होतं. ते मला तेव्हा माहीत पडलं. मी नामर्द आणि गे आहे म्हणून माझ्या बहिणीनं आणि जवायानं 20 वर्षा पहिलेपासूनच माझी अफवा फैलवली होती आणि ते मला आता 4 वर्षा पहिले माहीत झालं. आणि असे प्रकार माझ्या वडिलांसोबत पण केले होते. माझ्या फॅमिलीतल्या लोकांना अशी परिस्थिती माझ्या वडिलावर पण आणली होती त्यांनी आणि माझ्या वडिलाला पण माझ्या फॅमिलीतल्या लोकांना घरात घुसून गळा दाबून मारून टाकलं आणि अफवा फैलवली होती की हार्ट अटॅक आला म्हणून. पण ते मी माझा दिमागाने मी अंदाज लावून परिस्थितीचं वर्णन करून मी अंदाज लावला की माझ्या वडिलाची मृत्यू नाही झाली. पण कारण की माझ्या वडिलाला त्या दिवशी चाय नाश्ता करून मी वर्धेला गेलो होतो आणि 1 घंट्यानी माझ्या चुलत भावानी मला फोन केला, अतुल तळवेकरनी. गोलू तळवेकर त्याचं टोपण नाव आहे आणि 1 नंबरचा तो नामर्द आहे आणि 1 नंबरचा हरामी आहे. तो ॲटो चालवते तो सेलूमध्ये. त्यांनी माझ्या झोपीचा फायदा उचलून माझ्यासोबत आणि माझ्या आईचा याच्यामध्ये हात होता. नाहीतर ते दोघंही बापलेक मला लहानपणापासून भीत होते, शालिक तळवेकर आणि अतुल तळवेकर. पण माझ्या आईनं माझ्यासोबत मला मारण्याची तिच्या मनामध्ये इच्छा होती म्हणून माझ्या
काकाला आणि त्या माझ्या काकाच्या मुलाला घरात घुसून झोपेमध्ये असताना माझ्यावर हमला करू दिला माझ्या आईनं आणि मला सांगितलं पण नाही. त्याईनं मला बेहोशीचं झोपेमध्ये औषध दिलं म्हणते. मला हे नंतर माहीत पडलं. आणि माझ्यासोबत शारीरिक अत्याचार केला, खूप सारे शारीरिक टॉर्चर केले. खूप मोहल्ल्यातल्या लोकायला आणि गावातल्या लोकायला बोलून माझी गांड मारण्याचा व्हिडिओ पण बनवला. आणि मला डॉक्टर देवतारे सेलूचे त्याच्या दवाखान्यात नेऊन पण शारीरिक अत्याचार केले माझ्यासोबत, माझी खोटी बदनामी करून. पण तिथल्या सेलू पोलीस स्टेशनमधल्या ठाणेदारांनी, रवींद्र गायकवाड ठाणेदार, त्याईनं त्याच्या विरोधात कंप्लेंट पण सुद्धा नाही लिहिली, एफ आर सुद्धा नाही बनवली. आणि उलट त्यांच्याकडून रिश्वत घेऊन त्यांचे सहकार्य करत आहे माझ्या फॅमिलीनी रिश्वत देऊन उलट माझ्याच नावाच्या खोट्या तक्रारी दिल्या आणि माझ्या मागं लवडे लावले आहे. माझ्या फॅमिलीतल्या लोक, माझ्या बहीण, जवाई, काका, मामे, माझे 3ही मामे, त्यांनी माझ्या मागं लवडे लावले आहे. मी फिर्यादी असून मला जगू नाही देत आहे आणि मला कामसुद्धा नाही करू देत आहे. आणि मी त्यांच्या विरोधात कारवाई करायसाठी गेल्या 2 वर्षापासून मी नागपुरात राहत आहो. कारण की तिथल्या SP पण दखल नाही घेतली. तेव्हा नुरुल हसन SP होतं त्यावेळेस, त्यांनी पण दखल नाही घेतली. त्याला पण रिश्वत दिली असेल म्हणून त्याला दखल नाही दिली. तर मी नागपूरला IG वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यासाठी आलो होतो. तेव्हापासून मी आता इथेच राहत आहोत. इथल्या पण पब्लिकनी मला जगणं मुश्किल केलं आहे. आणि इथल्या पोलीसवाल्यांनी पण माझ्यासोबत शारीरिक छळ करणं सुरू केलं झोपेमध्ये. इथल्या पोलीसवाल्यांनी पण माझे व्हिडिओ बनवले आहे झोपेमध्ये. इथले पोलीसवाले गेल्या 2 वर्षापासून मला त्रास देत आहे आणि शारीरिक टॉर्चर करत आहे आणि माझ्या कंप्लेंटवर कारवाईसुद्धा नाही करत आहे. इथले पोलीसवाले इथल्या नागपूरच्या पब्लिकसोबत मिळून आहे, याच्या विरोधात कारवाईसुद्धा नाही करत आहे आणि यांना सपोर्ट करत आहे इथले नागपूरचे पोलीसवाले. आणि मी जिथे ज्या घरमालकाची इथे राहिलो त्या सर्व घरमालकाची इथे माझ्यासोबत शारीरिक अत्याचार झालेला आहे आणि घरमालकांनी मुद्दामून केलेला आहे. आणि माझी बहीण इथे येऊ सांगते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरमालकाची इथे, की हा गे आहे, नामर्थ आहे, अशी ती खोटी माझी बदनामी करत आहे. तसं तर लहानपणापासूनच करत आहे म्हणा. ती माझ्या प्रॉपर्टी हडपण्यासाठी माझा जीव घ्यायच्या मागं लागली आहे. ती दुर्गा अभय वैद्य नाव आहे, वर्धेला राहते ती, शिवनगर इथे. तरी पण तिच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई नाही करत आहे. आणि तिने SP ऑफिसमध्ये मागं मी गेलो होतो अनुराग जैनला भेटायला, तर तिने तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला मटणाची पार्टी दिली होती असं मला माहीत पडलं. आणि ती SP ऑफिसमध्ये लपून होती. मी जेव्हा बाहेर निघालो तेव्हा मला ती तोंडाला ओढणी बांधून होती. मग मी बाहेर निघाल्यावर जेव्हा तिला पाहिलं बाहेर निघताना, आणि पोलीस त्या कॉन्स्टेबलच्या गाडीवर बसून चालली गेली. तिथल्या लेडीज स्टाफला तिनं हायर करून ठेवला आहे SP ऑफिसमधल्या. कारण की मी तिची कंप्लेंट दिली नाही पाहिजे म्हणून. पण मी तिची ऑलरेडी कंप्लेंट 4 वर्षापासूनच, जेव्हा तिने माझ्या घरामध्ये घुसून माझ्या मोहल्ल्यातल्या लोकांना अत्याचार करायला लावला, तेव्हापासून मी तिची कंप्लेंट दिली आहे, तिची आणि तिच्या नवऱ्याची. पण पोलीस कर्मचारी उलट, आणि तिने माझी उलट मिसिंगची कंप्लेंट दिली आणि मी पळून गेलो अशी माझी खोटी अफवा फैलवली आहे तिने, ज्या अर्थी मी तिच्या विरोधात आणि घरच्या लोकांच्या विरोधात कानूनी कारवाई करायसाठी नागपूरला गेल्या 2 वर्षापासून राहत आहो. तर तिनं माझी खोटी अफवा फैलवली की मी पळून गेलो म्हणून. आणि हे नागपूरच्या पब्लिकला पण पूर्ण असलियत माहीत आहे माझ्या प्रकरणाची. सामूहिक अत्याचार केला म्हणून मागच्या 4 वर्षा पहिले. तरी पण हे माझ्यासोबत सामूहिक अत्याचार करत आहे नागपुरात माझ्यासोबत परसोडी इथे शारीरिक अत्याचार केला. तिथे त्या घरमालकाचा हात होता. प्रत्येक वाडीला पण तिथं पण सामूहिक अत्याचार केला आहे. हे सर्व कांड हुडकेश्वरला पुन्हा मी जिथे राहिलो नागपूरमध्ये, त्या घरमालकांनी माझ्यासोबत तिथल्या पब्लिकला घेऊन झोपेमध्ये माझ्यासोबत शारीरिक अत्याचार केला आहे जबरदस्ती. आणि यायचे मुलं, पोलीसवाल्याची मुलं माझ्या मागं लागली आहे, इथल्या नागपूरच्या आणि वर्धेच्या पोलीसवाल्याची मुलं. मी जिथे रेल्वे प्रवास करत आहो
चालत्या रेल्वेमध्ये माझ्यासोबत शारीरिक अत्याचार होत आहे. त्याचे मुलं पोलीसवाल्याची मुलं शारीरिक अत्याचार करत आहे झोपेमध्ये. कारण की माझ्यावर माझ्या घरच्या लोकांनी जादूटोणे केले आहे आणि माझ्या गावातल्या लोकांनी तिथल्या घोराटच्या मंदिरात नेऊ. त्याच्यामुळे मला झोपेमध्ये माहीत नाही पडत. त्याचा हे फायदा उचलून राहिले हे पोलीसवाले आणि पोलीसवाल्याचे मुलं आणि हे नागपूरची आणि वर्धेची जनता मला कामही नाही करू देत आणि राहू नाही देत आहे. त्याच्यामुळे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी. मी इथे हायकोर्टामध्ये नागपूरच्या केस टाकली होती. तिथे पण रजिस्टरच्या हाताने माझी सेटिंग लावली आणि रजिस्टरने माझी केस खारिज केली, रिजेक्ट केली. मी इन पर्सन केस लावली होती. कारण की इथे नितीन गडकरी आणि फडणवीस इथल्या नागपूरच्या पब्लिकला सपोर्ट करत आहे आणि माझ्यासोबत शारीरिक अत्याचार करायला लावत आहे गेल्या 2 वर्षापासून. आणि मला असं माहीत पडलं की हा आमच्या शहरामध्ये काहून राहते अशी इथल्या पब्लिकचं म्हणणं आहे. पण इथली पब्लिक एवढी नामर्द आणि गे आहे की माझ्या तोंडावर बोलायची हिंमत नाही होत. अशी नामर्द आणि गे पब्लिक आहे नागपूरची आणि वर्धा जिल्ह्याची. ते यायची लवडे कापणार आहो मी नागपूरच्या पब्लिकचे. जेव्हा माझी केस लागन सुप्रीम कोर्टात किंवा ह्युमन राईटच्या ऑफिसमध्ये, या नागपूरच्या जेवढ्या पोरांनी आणि जेवढ्या माणसांनी माझी गांड मारली झोपेमध्ये आणि पोलीसवाल्यांनी, यायचे लवडे कापणार आहो मी होशमध्ये कारवाई सुरू झाल्यावर. जेवढ्या लोकांनी माझी गांड मारली झोपेमध्ये यायच्या मायबहिणी आले बी मी नंग्या करून पेटवणार आहो. यायले तमाशा लोकांच्या पुरायले तमाशा पाहायचा लय शौक आहे. इथल्या त्या नागपूरच्या बायका इतक्या मादरचोद आहे. लोक माझ्यासोबत गांड माराले ते पाठवते गाड्या घेऊ त्याच्या मुलाले. तर यायचे लवडे कापणार यायच्या मुलाचे, नागपूरच्या प्रत्येक जनतेचे लवडे कापणार आहो मी. हे मुद्दा म्हणून माझी गांड कारण की इथली जनता गे आहे. इथली जनता ऑलरेडी गे आहे. नागपूरची जनता आणि वर्धेची जनता याची परंपरा आहे मुलाची गांड मारण्याची. तर यायच्या अशा गे जनतेला मी जिवंत नाही ठेवणार आहो. ह्या गे जनतेच्या विरोधात सरकारनं कठोर कारवाई करायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश द्यायला पाहिजे की ह्या गे जनतेला कानूनी कारवाई करून यायला मारण्याची कानूनी कारवाई करून मारण्याची अनुमती द्यायला पाहिजे ह्या गे जनतेला नागपूरच्या त्वरित. आणि इच्छा बायकाईला पण मारण्याची अनुमती द्यायला पाहिजे. इच्छा बायका मुलींना पण. ह्या पण गे जनतेसोबत मस्त सहखुशीनं राहत आहे. इथली गे जनता आहे, परंपरा आहे नागपुरातली. इथे छक्के पण आहे, त्याच्यामुळे हिजडे पण आहे. कारण की इथली गे जनता आहे त्याच्यामुळे इथे नागपुरामध्ये हिजडे पण पैदा झालेले आहे. आम्ही कधी पोराची गांड नाही मारत, पण हे नागपूरची जनता गे आहे. त्याच्यामुळे इथले गे जनतेला धडा शिकवण्यासाठी मी यायचे लवडे कापणार आहो आणि ते पण लिगली लवडे कापणार आहो नागपूरच्या जनतेचे आणि वर्धेच्या जनतेचे. कारण की हे गेल्या 4 वर्षापासून माझी झोपेमध्ये शारीरिक छळ करत आहे आणि माझी गांड मारण्याचा प्रकार करत आहे. तर यांच्या विरोधात ह्युमन राईट्सने लवकरात लवकर कारवाई करावी आणि मला न्याय देण्यात यावा आणि मला प्रोटेक्शन देण्यात यावं. याच्यामुळे मला ह्या जनतेमुळे नागपूरच्या जनतेमुळे मला राहणं मुश्किल होऊन गेलं आहे. इथले घरमालक मला राहू नाही देत होते. त्याच्यामुळे मी आता रेल्वे स्टेशनवर मी रात्र काढासाठी थांबतो. तर इथले RPF वाले पण गे आहे. RPF वाले आणि TC आणि इतर कर्मचारी हे पण याईने पण मला झोपेमध्ये माझी गांड मारण्याची प्रकार केले म्हणते. मला असं माहीत पडलं तर मी याची कंप्लेंट मी फडणवीस ऑफिसमध्ये दिली, मुख्यमंत्री कार्यालयात. पण हे इथले कॅमेरे चेक करायसाठी ते काही तयार नाही आहे. इथले कॅमेरे चेक करायसाठी मी गेल्या 2 वर्षापासून मी कंप्लेंट देत आहो. पण इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांना त्याच्या तिथे सेटिंग लावली असं म्हणून माझी कंप्लेंटवर काही कारवाई झाली नाही अजून. मला इथले वेटिंग रूममधले कॅमेरे चेक करायचे आहे. माझ्यासोबत शारीरिक अत्याचार जो काही झाला तो कॅमेऱ्यामध्ये दिसेनच. गेल्या 2 वर्षापासून हे माझ्यासोबत गांड मारण्याचे प्रकार करत आहे RPF वाले इथचे. या इथल्या RPF वाल्यांना सगळं माहीत आहे, तरी पण माझ्यासोबत इथले RPF वाले आणि TC आणि सगळे कर्मचारी रेल्वेचे नागपूरचे आणि वर्धेचे पण रेल्वे कर्मचारी मी जिथे झोपून दिसतो तिथे माझ्यासोबत शारीरिक अत्याचार करत आहे. याच्यामुळे माझे 2 मोबाईल चोरी गेले नागपूरच्या RPF वाल्यामुळे. याने मी दिल्लीला गेलो होतो धरणा द्यासाठी, तर तिथं माझे सामान चोरी करायसाठी तिथल्या RPF वाल्यांना सांगितलं होतं यांनी. यावर्षी माझा मोबाईल चोरला आहे पोको C75. मी जून महिन्यामध्ये गेलो होतो धरणा द्यासाठी आणि मागच्या वर्षी मी गेलो होतो
तेव्हा माझा 20,000चा मोबाईल होता, तो रेडमी नोट 10 प्रो मॅक्स. तो पण माझा तिथं झोपीमध्येच चोरला. ते पण RPFवाल्याचाच हात आहे. मला असं तिथे मोबाईल चोरल्यावर मला माहीत पडलं. तो माझा नवी दिल्ली इथे मोबाईल चोरला मागच्या वर्षी. आणि यावर्षी जो मोबाईल चोरला पोको C75, तो निजामुद्दीन स्टेशनवरून चोरला. तो पण झोपीमध्ये चोरला. आणि माझी बॅग पण चोरली आणि माझं पॉकेट पण चोरलं. त्याच्यामागे इथल्या RPFवाल्याचा हात आहे. यांनी माझी तिकडे मी जिथे जिथे जातो तिथे आणि उलट माझा पहिला मोबाईल जेव्हा नवी दिल्ली स्टेशनवर चोरला होता, तेव्हा तिथल्या दिल्लीच्या RPFवाल्यांनी माझी खोटी अफवा आणि व्हॉट्सअप व्हायरल मेसेज पसरवला की मी चोर आहो म्हणून. त्याच्यामुळे मला चालत्या रेल्वेमध्ये पॅसेंजर शारीरिक अत्याचार करत आहे. तरी इथल्या RPFवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि माझ्या घरच्या लोकांवर पण कठोर कानूनी कारवाई करण्यात यावी ताबडतोब. आणि मला सुरक्षित राहण्याचा इंतजाम करण्यात यावा. आणि मला इथली पब्लिक आणि इथले पोलीस कर्मचारी मला काम पण नाही करू देत आहे, नागपुरातले आणि वर्धेतले, आणि राहू पण नाही देत आहे आणि मला कारवाई पण नाही करू देत आहे. माझी एकदम परिस्थिती म्हणजे हे मला खासाठी पण पैसे नाही राहत आहे माझ्याकडे, कारण की मला हे कामसुद्धा नाही करू देत आहे. इथली पब्लिक आणि इथले पोलीस कर्मचारी माझी भिकाऱ्यासारखी आणि माझी बेरोजगारासारखी अवस्था करून ठेवली आहे इथल्या पब्लिकनी आणि इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातल्या. तरी याच्या विरोधात ह्युमन राईट्सनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी सामान्य जनतेला विनंती आहे आणि माझी मदत करावी. आणि त्या ह्युमन राईट्स ऑफिसमधल्या मुंबईच्या त्यांना कळवा की माझी सुनवाई कानूनी कारवाई माझी लवकरात लवकर लावण्यात यावी. मला 3 वेळा, मी याच्या अगोदर 3 वेळा गेलो होतो तिथे, पण मला काही कारण सांगून मला वापस पाठवण्यात आलं आहे तिथच्या मुंबईच्या ह्युमन राईट्स ऑफिसमधून. तरी माझी सामान्य जनतेला ही विनंती आहे की माझी मदत करावी आणि तिथल्या मुंबईच्या ह्युमन राईट्स ऑफिसमध्ये माझी सुनवाई त्वरित लावण्यात यावी ही माझी सामान्य जनतेला विनंती आहे. जय हिंद, जय भारत.